घरच्यांचा सपोर्ट आपण सांगितलं. मला ना खरं मला माहिती आहे तुझ्या डोळ्यात पाणी आहे. मला 2 वाक्यात तुझ्या बाबांबद्दल ऐकायचं. काय बाबा? काय नाही सांगू शकत, खूप इम्पॉर्टंट आहे. राही तुझा बाबा. मी तर माझ्याकडे वर्ड्सच नाही मिळत. पप्पा खूप काय करतात, कारण की फीज एवढी आहे आमच्या दीदीची आणि माझी, आणि घरात कमावणारे फक्त पप्पा आहेत. कोणाचंच काहीच आम्हाला सपोर्ट वगैरे काहीच नाही, कारण की आमचं गाव मूळ खारडी आहे. सगळी फॅमिली तिकडे आहे, आम्ही इकडे आहेत. कोणाचा काहीच सपोर्ट वगैरे काहीच नाही मिळत. पण पप्पा खूप खूप मेहनत करतात. म्हणजे पप्पा रिक्षा पण चालवतात. माझे पप्पा डेपोत वॉचमॅन आहेत. सकाळी 8 ते 4 ड्युटी असते. ड्युटीवरून 4 वाजता 4:30 पर्यंत घरी आले की मग ऑटो चालवायला जातात. का? कारण की दीदीचं आणि माझं शिक्षण चांगलं व्हायला पाहिजे. मग कधी कधी जर सुट्टीच असली ना तर MSCB मधून बिलं पण वाटतात, कारण की फीज वगैरे जास्त आहे ना, म्हणून खूप मेहनत करतात पप्पा, खूप मेहनत करतात. त्यांचे पावसाळ्यात पाय ना खूप म्हणजे असे फुटतात, रक्त वगैरे येते. नाही सांगू शकत. ऍब्सोल्युटली. आई काय आई काय धोपटते आईचं. मला तुझा तर चेहरा आईचाच आहे ना. हा. मला वाटतं म्हणजे पप्पा, मम्मी ना मामा खूप खूप सपोर्ट करतात. मामा तर तो सगळ्यांनाच सपोर्ट. मामा तुझा हा. मला पप्पानी ना म्हणजे असं कोणत्याच गोष्टीसाठी नाही सांगितलं. हम्म. शूटला जायचं जा भर रात्री तरी, म्हणजे त्या दिवशी इतका पाऊस होता ना, माझ्या भावासोबत भांडण झालेलं. तो सांगतो मी नाही येणार, मी बोलली मी चालत येईल रात्री उमरोलीवरून. पप्पांच्या हाताला लागलाय. ते मला रात्री 10-11 वाजता चालत घ्यायला येणार होते. म्हणजे मी पप्पांचं ना काही सांगूच नाही शकत असं. त्यांचं स्थान नाही सांगू शकत. आई सुद्धा खूप मदत कर. आईच मम्मी जायची पहिला कामावर, कारण हा. की पप्पा एकटे कमवून फी वगैरे एवढं पॉसिबलच नव्हतं. मम्मी आधी जायची कामावर, बट मम्मीला पण त्रास आहे कमरेचा वगैरे. तिला पोटात नेहमी दुखत असते. मग पप्पा बोलले की राहू दे, तू राह घरीच आराम कर, मी कमवेल, मी कुठून पण काही करून लोन वगैरे काढून मी दोघींना शिकवेल. तुमच्या डोळ्यात पाणी आहे खरं. मला तुम्ही खूप भाऊक केलंय. वडील जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांचा सन्मान करा. ज्या दिवशी गेले त्या दिवशी कळ. आपण थोडस भाऊकतेकडे चाललोय, परंतु हे फ्युचर आहे. लोक म्हणतात की ही नवीन पिढी आपल्या आई वडिलांचं ऐकत नाही, आपली संस्कृती पाळत आहे. अजूनही पालघरचं भविष्य अतिशय चांगलं आहे. आणि जर अशी पिढी पालघरची पुढे असेल तर पालघर हा खरोखर एक छान जिल्हा, एक निसर्गप्रेमी जिल्हा, एक संस्कृतीचा जिल्हा म्हणून नेहमी आपल्या समोर राहील, एवढीच इच्छा